कस तोडावं टाळ लहुजीची लेक सांगती हे लहुजीची लेक सांगती लहुजीची लेक सांगती मुक्ता माझी वाट दावते मुक्ता माझी वाट दावते ज्ञानाचं दिव लावती माझी वाट लावती ज्ञानाचं दिव लावती माझी वाट लावती ज्ञानाचं दिव लावती मांगाचा महाराजा चालला का फुका गेला मांगाचा महाराजा चालला का फुका गेला सवल उलटा धर्माला धर्म झाला मुका गेला सवल उलटा धर्माला धर्म झाला मुका कुणी केली नजरवरती कोण लावतो या फुका घर बिन बांधतात का नाही घर बांधताना जाताय का तारीख काढाय लग्नाची तारीख काढाय कोण कोण जातो हसतात तेवढे सगळे 32 गुण कोण कोण जुळवतोय आणि 32 गुण जुळल्यानंतर मग परत शाहीर कष्ट करतय पगार जमवतय घर बांधतय हे आणि तारीख विचारायला जाते दुसऱ्याला चौकट लावू का तिकडे विचारणी येते कधी घुसू घरात कधी जाऊ घरात तिकडे विचारते बाळाचं नाव काय ठेवू पहिलं नाव सांगा स वरून ठेवा स वरून करतात का नाही तुमच्याकडे र वरून ठेवा र वरून आणि 32 गुण बघून लग्न करत्या आणि 3 महिन्यानंतर आणखी रपाटांपैकी झपाटा चालू होते का नाही आणखी रपाटा हनुमान होतंय असं इकडं सुचलं तिकडं सुचलं बॅग भरली गेली माहेरी आई म्हणते काय झालं लेकीला विचारते आणि लेक म्हणते बाथरूम मध्ये घसरून पडली काय सांगाल इतके गुलाम आहे आपण घर बांधायचं आपण तारीख विचारायला जायचं बाळ जन्माला घालायचं आपण नाव विचारायला जायचं बारस घालू का नको कोणत्या दिवशी घालू तिकडं तारीख विचारायला जायचं लग्न कोणत्या दिवशी करू तारीख तिकडे विचारतो अरे 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 काय रे 21व्या शतकात आयफोन घेऊन काय उपयोग तुमचा हा कुणी केली नजरबंदी आले का नाही मनात प्रतिभा आली का नाही काहीतरी कुणी केली नजरबंदी कोण लावतो या गथुका सवालाची रास मांडली सवालाची रास मांडली बया भोंदू धर्माशी भांडती मुक्तामाची वाट लावती ज्ञानाचं दिव लावती मुक्तामाची वाट लावती ज्ञानाचं दिव लावती
करशील तो या धर्म तुम्ही दगडा भोर झुका माणूस म्हणून जगण्याच्या मेल्या किती भुका अज्ञानाचं कातळ फोडती अज्ञानाचं कातळ फोडती हे मेंदूचा फासका माझी वाट धावती ज्ञानाचं दिवा लावती मुक्त माझी वाट धावती ज्ञानाचं दिवा लावती ज्योती जाऊ सांगती लावा ज्ञानाचा तो दिवा सांगावं लहुजींचा तुम्ही ध्यानामध्ये दिवा ज्योती जाऊ सांगती लावा ज्ञानाचा तो दिवा सांगावं लहुजींचा तुम्ही ध्यानामध्ये दिवा अज्ञान पाहुनी घोर लागतो या जीवा दुःखाचा माग काढती दुःखाचा माग काढती पंक्तीला उजेड बांधती मुक्त माझी वाट धावती ज्ञानाचं दिवा लावती मुक्त माझी वाट धावती ज्ञानाचं दिवा लावती कसं उघडावं डोळं कसं तोडावं टाळ कसं उघडावं डोळं कसं तोडावं टाळ लहुजीची लेक सांगती मुक्ता साळवेनं हा निबंध जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला माझ्या माता भगिनीनो इंग्रज अधिकाऱ्यांनी मुक्ताचा सत्कार केला बारीक बारीक इंग्रज अधिकाऱ्यांनी मुक्ताचा सत्कार केला आणि सांगितलं की बेटा म्हणजे आपण चाइल्ड आहे छोटा आहे बच्चा आहे तो क्या चाहिए इंग्रज म्हटले काय पाहिजे तुला चॉकलेट पाहिजे का गोळ्या पाहिजेत का तुला काय गिफ्ट देऊ आम्ही इंग्रज विचारत होते मुक्ता साळवेने ठामपणे सांगितलं की साहेब मी माझ्या फुल्यांच्या शाळेत शिकते आमच्या महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या शाळेत ग्रंथालय नाही तुम्ही त्यांच्या ग्रंथालयासाठी पुस्तकं द्या आमच्या शाळेसाठी ग्रंथालय द्या 14 वर्षाची विद्यार्थिनी मुक्ता साळवे सांगते कसं उघडावं डोळं कसं तोडावं टाळ कसं उघडावं डोळं कसं तोडावं टाळ लहुजीची लेक सांगती लहुजीची लेक सांगती लहुजीची लेक सांगती मुक्ता माझी क्या बात आहे न मुक्ता माझी हे मुक्ता माझी अन मुक्ता माझी वाट धावती पैशाचं दिवा लावती मुक्ता माझी वाट धावती ज्ञानाचं दिवा लावती मुक्ता माझी वाट धावती ज्ञानाचं दिवा अण्णा भाऊ आमच्यासाठी काय आहे कसली प्रेरणा आहे बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी कोण आहे हे सांगणारं हे गाणं आहे बांधवांनो आणि म्हणून आता मागाच्या दारावर काय होतं मागांकडे काय होतं भिक्षुकी होती गिरण मागणं होतं अपमान होता दुजा भाव होता अजून पण आहे पण आता परिस्थिती बदलली बाबासाहेबांना संविधान लिहिलंय शाळा काढल्या आमच्या फुलेंनी शाळा काढल्या अण्णाभाऊंनी बाबासाहेबांना आपली लेखणी अर्पण केली आणि मग मांगांच्या दारावर काय आलेलं आहे बघा आता मांगाच्या दारावर लागली साहेबाची पाटी आहेत का शिकलेले मांग आहेत का हात वर करा अभिमानाची गोष्ट आहे आपल्या दारावर साहेबाची पाटी लागती डॉक्टर इंजिनियर नेता काय असेल ते आहे का नाही आता मांगाच्या दारावर
गेली हातामधली घुंगराची काठी, असं घुंगरू वाजले की मागांची काठी वाजली की चला चला रस्ता द्या बाजूला सरका, माग आले मार आले, चला शिवू नका यांना बाजूला घा. अहो ती काठी फेकून दिली. गेली हातामधली घुंगराची काठी. कशामुळे गेली माय माऊल्यांनो? जय लहुजी जय भीम आलो ओठी. आता मागाच्या दारावर लागली साहेबाची पाठी. आता मागाच्या दारावर लागली साहेबाची पाठी. जय लहुजी जय भीम आलो ओठी. गेली हातामधली घुंगराची काठी. अण्णा भाऊंची किमया मोठी. अण्णा भाऊंची किमया मोठी. जय लहुजी जय भीम आलो ओठी. अण्णा भाऊंची किमया मोठी. लोकशाहीला भाऊ सगळ्यांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जग बदलाया लाविलही त्या भीमाकड बोट. जग बदल घालून घाम सांगून गेले मला भीमराव. जग बदलाय सांगितले पण कुणी सांगितले? अण्णा भाऊ म्हणतात जग बदलायला सांगितले त्या बाबासाहेब आंबेडकरांनी. त्या भीमरावानं मला सांगितले जग कसं बदलायचं. जग बदल घालून घाम सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या त्या चिखलात रुतून बसला का ऐरावत. लिहिले ना पॅम्पलेटवर. ऐरावत म्हणजे हत्ती. हत्ती सारखी माणसं गुलाम केली. तुम्ही ऐरावत होता. या देशाचे हत्ती आहात, सिंह आहात. पण तुम्ही गुलामगिरीच्या चिखलात रुतला. हत्ती किती पण मोठा असला आणि गुलामगिरीच्या चिखलात रुतला तर हत्तीला बाहेर पडता येत नाही. अण्णा भाऊ म्हणतात गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला काय रावत. अंग झाडून निघ बाहेरी. घे विणीवरती धाव. सांगून गेले मला भीमराव जग बदल घालून घाव. जग बदलाया दाविलही त्या भीमाकड बोट. जग बदलाया दाविलही त्या भीमाकड बोट. अरे भागी बाबा दखल कशायो आली कोट. कष्टानं मेहनतीनं भावच नाही मोठ. लांड्या लबाड्या करून लाचार होऊन गुलाम होऊन नव्हे. अण्णा भाऊंकडे काही नव्हतं संपत्ती वगैरे. पण अण्णा भाऊने आज ही संपत्ती मिळवलेली आहे ना, ही संपत्ती स्वाभिमानानं मिळवल्या, कष्टानं मिळवल्या. कष्टानं मेहनतीनं भावच नाही मोठ. स्वाभिमानानं भरावं, स्वाभिमानानं भरावं माझ्या समाजाचं पोट. झाली डोळ्यामध्ये सपनांची दाटी. झाली डोळ्यामध्ये सपनांची दाटी. अण्णा भाऊंची किमया मोठी. जय लहुजी जय भीम आलो ओठी. अण्णा भाऊंची किमया मोठी. जय लहुजी जय भीम आलो ओठी. अण्णा भाऊंची किमया मोठी. थोडं
आणि एक लाईट जर तुम्ही इकडे फिरवला समोर तर आम्हाला असं वाटलं नाही की अंधाऱ्या भुईसमोर आपण काय लागलोय आणि तिकडून त्याकडे शिव बिव आला तर काय करावं. अचानक गुहेत कोणतरी येईल असं वाटायला लागलं तर गुहेकडे लाईट करा उजेड करा. हा क्या बात. तरसली पोटी बघा अण्णा भाऊ जेव्हा मुंबईत होते आणि मुंबईत जेव्हा अण्णा भाऊ रशियाला गेले तेव्हा अण्णा भाऊंनी रशियात मराठी भाषण केलं आणि मराठी भाषण केल्यानंतर अण्णा भाऊ म्हटले की तुम्हाला माझी भाषा समजणार नाही पण मी ज्या महाराष्ट्रात आलोय तिकडं 3 कोटी लोक मराठी बोलतात आणि ते 3 कोटी लोक अण्णा भाऊंचं गाणं ऐकायला तरसत होते म्हणून हे कडवाय तरसली पोटी गाणं ऐकाय अण्णा भाऊचं गाणं. तरसली पोटी गाणं ऐकाय अण्णा भाऊचं गाणं माझी माई नाही गेली ध्यान आला तुबड्यामध्ये प्राण. नावाजलं या जगानं भरलं साहित्याची खाणं काय सांगू अभिमान काय सांगू अभिमान चिराग नगरामध्ये ठाण. गेली हरकुनिया माय मराठी गेली हरकुनिया माय मराठी अण्णा भाऊची किमया मोठी जय भाऊजी जय भीमाला अण्णा भाऊची किमया मोठी जय भाऊजी जय भीमाला अण्णा भाऊची किमया मोठी. आधी होती उपस्मारी आता सोन्याचा घास आमच्या मागल्या पिढ्यांनी लय काढला त्रास. माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझी दुसरी पिढी असेल दुसरीची शाळेत गेली म्हणजे माझ्या घरात दुसरी पिढी असेल की जी मी MA BEd पर्यंत शाळेत जाऊ शकले. माझ्या मागच्या पिढ्यांकडे असं काढत काढत गेलं आजोबा पंजोबा त्यांचे पंजोबा त्यांचे बाप काय करत होते तर भयान अवस्थेमध्ये दिवस काढत होते. लक्षात घ्या पेटलमध्ये आमचे पंजोबा सांगायचे पावसाळा आला की अन्न मिळायचं नाही आणि मग आम्ही वाळवून सगळं काय वाळवायचं माहित आहे. बायका बघा बायकांना कळलंय काय म्हणायचंय मला. चाण्या वाळवून त्याचे मस्तपैकी तुकडे बिकडे करून आहे का नाही पेटांमध्ये भरून आमची संपत्ती काय कुलप लावून काय ठेवलं पेटांमध्ये खायला अन्न नव्हतं मटण कुलपट ठेवायचं
आहे का कोण असं? काय नाही, प्रॉब्लेम नाही. तसं नाही गेलं तरी अण्णाभाऊ पण नव्हते गेले. कोण नव्हते गेले? कोण शाळेत गेलंच नाही? शाळेतून तोंडच नाही बघितलं. तर हात वर करा, हात वर करा ना. शाळेचं तोंडच नाही बघितलं कोणी त्यांनी. नाही, क्या बात आहे. दिलं दप्तर दिली शाळेची पाटी. काय केलं लहुजींनी? मुलांनी काय केलं? दिलं दप्तर दिली शाळेची पाटी. अण्णाभाऊंची किमया मोठी. जय लहुजी जय भीमा मोठी. अण्णाभाऊंची किमया मोठी. जय लहुजी जय भीमा मोठी. अण्णाभाऊंची किमया मोठी. नुसत्या मागवाड्यानं नाही रे साऱ्या गाववाड्यानं. मित्रांनो, अण्णाभाऊ रशियाला गेले होते तर मांगालचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. मांगालचे प्रतिनिधी म्हणून नव्हते गेले. अण्णाभाऊ रशियाला गेले होते या भारत देशाच्या सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून गेले होते. लेखकांचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. कवींचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. मग अण्णाभाऊ आमचा तर भूषणाचा विषय आहे, पण ह्या देशाचा भूषणाचा विषय आहे का नाही? आहे का नाही? अण्णाभाऊ फक्त आपल्या वस्तीचा जातीचा विषय आहे का देशाचा? आवाज आला पाहिजे. हा, कशाचा विषय? देशाच्या अभिमानाचा विषय. आणि म्हणून जयंती साजरी करायची आहे का? नुसत्या मागवाड्यानं नाही, नुसत्या मागवाड्यानं नाही रे साऱ्या गाववाड्यानं. नुसत्या मागवाड्यानं नाही रे साऱ्या गाववाड्यानं. हा जयंतीचा सण साजरा करा आनंदानं. चला फळले अण्णाभाऊ झालं जीवनाचं सोनं. शाहीर शीतल सचिनचं, शाहीर शीतल सचिनचं वाजतं खडखडीत नाणं. ज्याला कळले अण्णाभाऊ झालं जीवनाचं सोनं. करू वंदन दयाना कोटी कोटी. करू वंदन दयाना कोटी कोटी. करुबाई वंदना दयाना कोटी कोटी. अण्णाभाऊंची किमया मोठी. जय लहुजी जय भीमा मोठी. अण्णाभाऊंची किमया मोठी. जय लहुजी जय भीमा मोठी. अण्णाभाऊंची किमया मोठी. आता मागाच्या दारावर लागली साहेबाची पाटी. दारावर लागली साहेबाची पाटी. जय लहुजी जय भीमाला मोठी. गेली हातामधली घुंगराची काठी. अण्णाभाऊंची किमया मोठी. अण्णाभाऊंची किमया मोठी. अण्णाभाऊंची किमया मोठी. अण्णाभाऊंची किमया. अण्णाभाऊंची किमया मोठी. माझी मैना
ओती बांधा रंगवाळा हे ओती बांधा रंगवाळा मोर चंद्राची निवरात गुणांची मोठ्या मनाची एक महिन्याचं गाणं लागले ओती बांधा रंगवाळा मोर चंद्राची अनुरात गुणांची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंडळ चालायची सुगंध येतली घडीव पुतळी सोन्याची नव्या नवतीची आणि काडी दमण्याची रेखीव भोया मामांजलो इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची आणि तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाट मुंबईला जाण्याची वेळ होती भाल्या पहाटेची बांधाबांध झाली भाकर तुकड्याची आणि घालवीत निघाली माझी मैना मला चांदणी शुक्राची गावदरीला येतात काही कोमेजली तिच्या मनाची शिकशी केली मी तिला हसवण्याची खैरात केली वचनांची पत्रांची आणि दागिन्यानं मडवून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची सास कोल्हापुरी वज्र ठिकाणी गळ्यात माळ पुतळ्याची हे कानात गोखरण पायात मासोळ्या हे कानात गोखरण पायात मासोळ्या आणि दंडात इळान नाकात नथ सरजाची तरी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाढली होती मी मुंबईची मैना खचली मनात नाही हसली गाला नाही हसली गाला नाही हसली गाला आता उभी राहिली माझ्या जगाची होती माझी माझी होती अहो त्या मुंबईत गर्दी बेकारांची आणि त्यात भर पडली माझी एकाची मढावर पढावी मुठभर माती तशी खत झाली आमची ही मुंबई जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची यंत्राची तंत्राची शेंडीची डाडीची हडसणच्या गाडीची नायलॉनच्या जॉर्जरच्या तल्लम साडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पुस्तकांच्या थडीची बुटांच्या जोडीची पैदासी थफलती चोरांची शिरजोरांची हराम भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती बेकामाची परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यानं भरलं किस माझा वाण मला एका छत्रीची आणि त्या दरम्यान म्हणजे अशी सगळी वारंवार उठलेली असताना माझ्याकडे एक छत्री सुद्धा असताना नवो म्हणतात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिलेली
बनलं एक भाषिक राज्याची फौज उठली बिनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची आणि मध्यमवर्गीयांची उठला मराठी देश मराठी देश आला मैदान देश आला मैदान देश आला मैदान देश वैरी नामशेष वैरी नामशेष वैरी नामशेष गोळी गंगाची छातीवर राहिली गोळी गंगाची छातीवर राहिली माझ्या जीवाची म्हणे अण्णाभाऊ साठे घरं बुडाली गर्वाची म्हणे अण्णाभाऊ साठे घरं बुडाली गर्वाची मी तूपणाची जुलमीची जबरीची तस्कराची निकुंबडीला कत्तल झाली इंद्रजिताची 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची आणि तीच गत झाली आहे कलियुगा माझी मोरारजी देसाईची आणि सखा पाटलाची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची आणि फाउंटनच्या चढाईची झालं फाउंटनला जंग झालं फाउंटनला जंग झालं फाउंटनला जंग तिथं बांधून जंग तिथं बांधून जंग तिथं बांधून जंग आला मैदानी रंग आला मैदानी रंग आला मैदानी रंग धरणाची मैदानी वाहिनी धरणाची मैदानी वाहिनी माझ्या जीवाची होती माझी गावावर राहिली माझ्या जीवाची होती माझी गावावर राहिली माझ्या जीवाची होती महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची 1960 साली हा महाराष्ट्राचा कलश या मुंबईचा कलश महाराष्ट्राचा कलश विजयी कलश घेऊन सगळे नेते सगळे चळवळीचे कार्यकर्ते महाराष्ट्रात आले 1960 ला महाराष्ट्रात ही मोहीम झाली आणि त्यानंतर 1962 ला अण्णाभाऊ या बिलोलीमध्ये येऊन गेलेले एक लक्षात घ्या त्यावेळेला अण्णाभाऊ शिवाजी पाटील खंडेराय कोळी समाजाचे पहिले नगराध्यक्ष बिलोलीचे 1960 नंतरचे पहिले नगराध्यक्ष शिवाजी पाटील खंडेराय अण्णाभाऊंचे मित्र होते अण्णाभाऊ त्यांच्या सोबत आले इथे कार्यक्रम केलेला अण्णाभाऊंनी बिलोलीमध्ये लक्षात घ्या ही बिलोलीची भूमी क्रांतिकारी भूमी आहे ही भूमी मानाची सन्मानाची भूमी आहे या भूमीला अण्णाभाऊंचे पाय लागलेले आहेत लक्षात घ्या महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची महाराष्ट्रानं गुढी उभारली गाणं चालू असताना स्टेजवरचे लोक मागं बोलू नका तुम्ही पण बोलू नका यांच्याशी गाताना सांगा ना काय असं महाराष्ट्राला गुढी उभारली विजयाची आणि दाखवली पाठ फिरतीला लावून लढायची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परिक्रमक थांबली नाही माझ्या अंतरीची गावाकडं मैना माझी भेट नाही तिची आणि तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डांगरगाववर मालकी तुझ्याची भोट खंडणीची कमान दंडणीची शिडबेकीची गरज एकीची आणि म्हणून विनवणी आहे या शिवशक्तीला शाहिरांची आता वळू नका आता वळू नका आता वळू नका तुम्ही वळू नका तुम्ही वळू नका तुम्ही वळू नका रणी चढू नका रणी चढू नका रणी चढू नका बिनमानाची अजून राहिली बिनमानाची अजून राहिली माझी जीवाची होती माझी
बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीकडे बोर्ड दाखवले आणि मावशी म्हणतात बाबासाहेबांचंच गाणं घ्या, बाबासाहेबांचंच घेतोय. एकदा मावशीसाठी एकदा जोरदार टाळ्या बाबासाहेबांच्या अनुयायी. इलेक्शन झालं नाही मागं? झालं असेल की इलेक्शन झालं. आजीनं मतदान केलं का विचार? मतदान केलंय का? आजीबाई मतदान केलं का? कुठे आहे आजीबाई? कोण ओरडत होतं? दाखव. आजीबाई मतदान केलं का? केलं का? किती वाजता केलं? किती वाजता केलं? अहो आपली लोक 4 वाजले 5 वाजले तरी घराच्या बाहेर पडणार. आता कोणतरी येईल, थोड्या वेळानं कोणतरी येईल, आहे का नाही? वास्तव हे बघा इथं काय माहित नाही, पण शायद आमच्या पुण्यात तर असं झालंय बघा. आमच्या पुण्यात तसंच झालं. 5 वाजले तरी लोक बाहेर पडणार. पाकिट येईल, माणूस येईल, दाराकडे डोळे लावून बसलेत माणसं. कोणतरी वाट बघतात, वाट बघतात, काहीतरी मिळेल. हा हे बघा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या देशाचं मालक बनवलं. आपल्याला ठरवायचं की मालक म्हणून जगायचं आहे का गुलाम म्हणून राहायचं आहे. हे गाणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं त्या संविधानाला समर्पित करणारं हे गीत आम्ही या ठिकाणी घेत आहोत. तर बाबासाहेबांनी जे संविधान दिले ते संविधान टिकवायचं का नाही, ते 5 वाजेपर्यंत वाट बघून टिकवता येणार नाही. स्वाभिमान विकून 1000 रुपये 500 रुपये 2000 रुपये चपटी बिर्याणी मटण कुटण, हो शाही स्वाभिमान टिकणार नाही, संविधान टिकणार नाही. बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं. बाबासाहेब म्हणले भाकरीपेक्षा पण स्वाभिमान मोठा आहे. आता आम्ही बिर्याणीसाठी सुद्धा लाचार व्हायला लागलो, हे वास्तव आहे. हे बघा मला एक प्रश्न विचारायचा, बकरीची किंमत किती आहे? बोकडाची किंमत किती आहे आपल्याकडे? जर शेळी बकरी 10,000, बघा बकरीची किंमत 10,000 रुपये. गायची किंमत किती आहे? 25,000 रुपयाला गाय म्हशी मिळत्या. गाय म्हस 25,000 10,000 आणि मतासाठी 500 2,000 1,500. चपटीमध्ये पण चालतंय. कोंबड्याची किंमत, कोंबडा लय महाग झाला आता, तुम्हाला आकार झाला आता. कोंबडा सुद्धा महाग झाला आपल्यापेक्षा. म्हणून आपली किंमत आपण ठरवायची आहे. बाबासाहेबांना आपल्याला देशाचं मालक केलं, आपण गुलाम व्हायचं का मालक व्हायचं हे ठरवायचं आहे. आणि हे बाबासाहेबांच्या चरणी हे स्वाभिमानाचं गीत बाबासाहेबांना जय भीम करून हे तुमच्यासाठी हे महत्वाचं गाणं आम्ही तुमच्यावर सादर करत आहोत. वाढीत होते वरून पाणी, होते वरून पाणी, धावता अंगाला भरभरडा होते होता गावकीचा जोहार 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 माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार. होता गावकीचा जोहार जोहार आणि सगळ्या गावकीचे चाकर होते चांगलं खाल्लेलं दिसतंय, चांगलं
खूप चांगलं खाल्लं. एवढा आवाज वर जायला खाल्लं नसेल लागते का नाही? दम पाऊस का नाही? साऱ्या गावाचे चाकर होते मांग होती हेटाई जन्माची होती हेटाई जन्माची. हेटाई म्हणजे परेशानी, अपमान. कोणी माणूस मानायचं ना, मग भार माणूस नवं आणि कुत्रा मांजर जनावर नवं अशी परिस्थिती होती. ज्या आमच्या बायकांनी पिढ्या फक्त भाकरीच थांबल्या, शेणाच्या गवऱ्या थांबल्या, ज्यांचे हात कष्टानं माखलेले होते, ज्यांचे हात मातीत होते, त्या आमच्या आया बायांच्या या बोटामध्ये एवढी ताकद दिली की हिचं बटन दाबलं की दिल्लीतलं सरकार बदलते. दिली का नाही? हाताचं काम बदललं. होती हेटाई जन्माची.
कठीण लई काळ होता कठीण लई काळ कुणी पोटाशी धरायचं नाय कठीण लई काळ कुणी पोटाशी धरायचं नाय आज महिला राष्ट्रपती पदावर गेल्या महिला पोलीस अधिकारी झाल्या महिला उद्योजक झाल्या घरापासून देश चालवण्यापर्यंतची ताकद महिलांकडे आली मला सांगा आपण कोणी मोर्चे बिर्चे काढले का आम्हाला मतदानाचा अधिकार द्या म्हणून बाहेरच्या देशातल्या बायकांना मोर्चे काढायला लागले आमच्या देशातल्या बायकांना मोर्चा काढायला लागला बाबासाहेब घटनेच्या मसुदा समितीवर गेले संविधान लिहितानाच बाबासाहेबांनी सर्व महिला पुरुषांना 18 वर्षाच्या वर मतदानाचा अधिकार देऊन टाकला शेतकऱ्यापासून बंगल्यावाल्यापर्यंत सगळ्यांना एकच मत हा मान आम्हाला दिलाय पण आम्हाला त्या मानाची काही किंमतच नाही तो मान घेता येणं झालाय आपल्या मनात ना मान घे मान घे मान घे बाबासाहेब पण सांगतात आपल्याला मान घे मान घे मान घे सगळ्या दलितांना बहुजनांना सांगायला लागले मान घ्या मान कुठे घेतोय आपण आपल्याला हे पाहिजे काय पाहिजे हे द्या मग आम्हाला काय असेल ते धन 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 त्यामध्ये मान नको धन द्या होता भीमराव म्हणून मान होता भीमराव म्हणून मान तुझ्या बोटाला लागली शाय होता भीमराव म्हणून मान तुझ्या बोटाला लागली शाय होता भीमराव म्हणून मान तुझ्या बोटाला लागली शाय तुझं पिऊन गाठीचा प्यारा संघर्षाचा अज्ञानातून जागा केला त्यानं गुलाम समाज सारा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबासाहेब म्हणतात शिक्षण जो कोणी घेईल वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरुकुरल्याशिवाय राहणार नाही मग आमच्यातली भरपूर माणसं अधिकारी झाली शिकली मोठ्या मोठ्या पदांवर गेली त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या ज्यांनी ज्यांनी शिक्षण घेऊन प्रगती केली विकास केला त्या सगळ्यांसाठी टाळ्या पण आमच्यातली काही मागं राहिल्या काही लोकांना लई चालत त्यांना अजून त्यांची दलितही जात नाही तर त्या सगळ्या आमच्या भावनांसाठी भावांनो एक बहीण म्हणून तुम्हाला हे सांगते माझ्या मावशीचं गाणं आहे कुठं अडलोय आपण दूध वाघिणीचं प्यायला सांगितलं आणि काय परिस्थिती आहे आमच्याकडे वाटवर झोपडीनं बांधून तिनं दारूवाल्याची ग वाटवर झोपडीनं बांधून तिनं दारूवाल्याची ग हे माझे भयो दारूवाल्याची हे माझे भयो दारूवाल्याची हे माझे भयो दारूवाल्याची हातात वाटली लाज नाही वाटली दारू प्यायची सुरामेव यमचोपमाद खाना वेदमणी शिखा फल समाधी आम्ही पाचवं पंचशीलातलं पाचवं शील आहे दारू पिऊ नका हातात वाटली लाज नाही वाटली दारू प्यायची हे माझे भयो दारू प्यायची साऱ्या महिन्याची कमाई गेली माझ्या नावाची कशा नाही अहो साऱ्या महिन्याची कमाई गेली कशा दारू गुटक्यात आणि अजून एक ज्ञानाचा विषय असतोय शाही की सकाळी सकाळी कल्याण ओपन आलाय अजून ते काय काय असतात ना आकड्यांचे आकडे ज्ञान असते आकडे ज्ञान इकडे आहे का इकडे पंच ओपन आलाय आहे का तुमच्याकडे
लय ज्ञान लागतं त्याच्यासाठी. हो शाहीर, हा. आम्ही लहान होतो ना तेव्हा माझा बाप मटका खेळायचा बर आणि आम्ही अंकलिपीमध्ये पाडे बघायचं, म्हणायचं, पाडे पाठ करायचो. आणि आमच्या वडिलांच्याकडे पण एक अंकलिपी होती, अंकलिपी होती. अंकलिपी. हा. आणि त्यात असे लाल अक्षरात काळ्या अक्षरात अंक लिहिलेले असायचे. बर. आम्हाला वाटायचं हे कुठला अभ्यास करतात वडील. मोठं झाल्यानंतर कळालं की ती मटक्याच्या अंकलिपी होती. लय मोठा अभ्यास आहे तो. असं काय करता शाहीर? साधा अभ्यास नाही. साधा अभ्यास आहे. दारूत गुटक्यात ज्ञान गेलं वरणीच्या मटक्यात. दारूत गुटक्यात ज्ञान गेलं वरणीच्या मटक्यात. दारूत गुटक्यात ज्ञान गेलं वरणीच्या मटक्यात. खो 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 न झाली बिडी, गांजावळ होई बघा तरी बिडी. हे लय गरीब प्रश्न झाले आता. बारीक हे लई गरीब व्यसन झाले आता. दारू गांजा म्हणजे लईच गरीब पुरी व्यसन अतिशय काय म्हणतात त्याला, प्रतिष्ठेची व्यसन आलेली आहे. इंजेक्शन या त्या भयानक व्यसन आलेली आहे. दर्जेदार म्हणतायत आमचे ऊंचे लोक ऊंची पसंत. ऊंचे लोक ऊंची पसंत. हा, बोलो जुबा केसरी. अरे कशाला बोलायला तोंड उघडते का? केसरी खाल्ल्यावर एवढं तर उघडतंय का? 2 बोट तर राहते का? पाणीपुरी सुद्धा खाता येत नाही सोनाला आमच्या. कशाची जुबा केसरी? हा, अनुभव बघा किती मोठा अनुभव आहे त्यांनी. सांगायचं काहीतरी असं आहे बघा. आळस तर शत्रू आहे, पण व्यसन पण लय मोठा शत्रू आहे आपला. आपल्या पायातला मोठा साखळदंड आहे व्यसन. मित्रांनो, तुम्हाला जर टेन्शन आहे म्हणून तुम्ही पित असाल तर आमच्या बायकांना तुमच्यापेक्षा डबल टेन्शन आहे. मग तुम्ही एक खंबा आणला तर बायकांना 2 खंबे आणायची परमिशन द्या. टेन्शनच आहे ना. अरे टेन्शन वरनं टेन्शनचा मार्ग शोधण्यासाठी, दुःख मुक्तीसाठी बुद्ध झाला जातो. म्हणजे लक्षात घ्या, टेन्शनचे मार्ग कोण कसे शोधतो याच्यावर आहे. टेन्शनचा मार्ग व्यसन नाही. व्यसनावर मात करून आपण विकासाची, शिक्षणाची कास धरली पाहिजे. इंग्लिश बोलते सारखं लिहतात साहेबाबा आम्ही वरच्या नामू अमेरिकेला जातात. देशाच्या बाहेर जाऊन शिक्षण घेतात. इंग्लिश बोलते सारखं लिहतात साहेबाबा आम्ही नाट्यात. आपलं तर येड्यावानी गाणं सिनेमाची गाणी. 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 आपलं तर येड्यावानी, आपलं तर येड्यावानी. आता आपलं तर येड्यावानी काय काय करताय तुमचं तुम्ही बघा. आपल्याला आई रोज घरात शिवाय देते, हाकलून देते, पण खिशात आयफोन पाहिजे. चेहरा नसलेल्या लोकांना फेसबुक आहे. लक्षात, त्यांचं फेसबुकवर अकाउंट आहे. ज्यांचं प्रॅक्टिकल मध्ये गल्लीत सुद्धा स्टेटस नाही, ते रोज सारखे स्टेटस बदलतात. फेसबुकला 5000 मित्र आहेत. हा, गल्लीत कोण विचारत नाही. पेट्रोल टाकायला पैसे नाही गाडी. हा, स्टोरी ज्यांची काही स्टोरी बनलीच नाही लाईफ मध्ये काही, त्यांची स्टोरी भावी नगरसेवक, भावी युवा नेते. अरे काय युवा नेते, 4 पैसे कमवायचे अक्कल नाही. युवा नेते कसा व्हायचा? आपलं तर येड्यावानी, आपलं तर येड्यावानी. असं नाही ना याचा. हे सगळं आभासी जग आहे. लक्षात घ्या, खरी संपत्ती, खरी प्रतिष्ठा कुणाला असते? कर्जावर आयफोन घेणाऱ्याला नसते. खरोखर जमीन, जुमला, गाडी, बँक बॅलन्स असावा लागतो. खरोखर ती खरी प्रतिष्ठा आपल्या दारात कधी येणार आहे? त्याच्या मागे लागा, कष्ट करा, शिक्षण घ्या.
याचा कुटवा माझ्या बाळाला शाळेत पाठवा पाठवा हो माझ्या बाळाला शाळेत पाठवा पाठवा हो माझ्या बाळाला कॉलेजात पाठवा कर भरी ऐका कर भरी ऐका डोकं हाय का लडक्याला माझ्या बबड्याला शाळेत पाठवा पाठवा हो माझ्या बाळाला शाळेत पाठवा दूध पिऊन वाघिणीचा प्यार संघर्षाचा नारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अज्ञानातून जागा केला जनगुलाम समाज सारा लिवा घराच्या भिंतीवर लिवा घराच्या भिंतीवर सत्ताधारी दिवाणायचं हाय लिवा घराच्या भिंतीवर सत्ताधारी दिवाणायचं हाय भटा भीमराव म्हणून माय भटा भीमराव म्हणून माय तुझ्या बोटाला लागली शाये भटा भीमराव म्हणून माय बोटाला लागली शाये भटा भीमराव म्हणून माय तुझ्या बोटाला लागली शाय लोकशाहीचा हा जागर सगळ्यांच्या हातवर पाहिजे शेवटचं कडवं हे लोकशाहीचा हा जागर दिला मताचाही अधिकार संविधानाच्या सरनाम्याला भीमक्रांतीचा संस्कार हे झाला देशाचा झाला देशाचा मायबाप झाला देशाचा मायबाप लई उपकार केलं ना माय देशाचा मायबाप लई उपकार केलं ना माय भटा भीमराव म्हणून माय भटा भीमराव म्हणून माय ए तुझ्या बोटाला लागली शाये भटा भीमराव म्हणून माय तुझ्या बोटाला लागली शाय भटा भीमराव म्हणून माय तुझ्या बोटाला लागली शाय भटा भीमराव म्हणून माय तुझ्या बोटाला लागली शाय तुझ्या बोटाला लागली शाय तुझ्या बोटाला